आपला धुळे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मी दिलीप चौधरी। आता आजच्या ठळक घडामोडी। शास्त्र विभागातर्फे आज विद्यावर्धिनी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज साक्री रोड या ठिकाणी ताणतणाव नैराश्य या विषयावर झाला कार्यक्रम। जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळेत सौर ऊर्जा किट व डिजिटल रूमचे उद्घाटन भाजपाचे प्रवक्ते माधवराव भंडारी यांच्या हस्ते झाले। VWS आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजला सकाळी 10 वाजता मानसशास्त्र विभागातर्फे ताणतणाव नैराश्य या विषयावर झाला कार्यक्रम। प्रमुख वक्ते डॉक्टर संदीप सिसोदे, डॉक्टर अर्पणा अष्टपुत्रे, अध्यक्ष उपप्राचार्य डॉक्टर सुभदा रावळ ठाकरे, डॉक्टर नागसेन बागुल, पत्रकार बापू बागुल, विभाग प्रमुख डॉक्टर VK पवार, प्राध्यापक मंगेश पवार, प्राध्यापक मंगेश पाटील, डॉक्टर प्रशांत लगडे, प्राध्यापक महेंद्र वाघ, डॉक्टर पुष्पा गावित, प्राध्यापक अन्सारी, प्राध्यापक व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते। आजच्या युगात ताणतणाव हे फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते। यातून मुक्तता होण्यासाठी मानसशास्त्र या विषयावर खास कार्यक्रम आयोजित केला होता। कारण पहिलं प्रायोरिटी जी होती ती पहिली प्रायोरिटी ही स्पोर्ट्सची होती की आपल्याला स्पोर्ट्समध्ये काहीतरी मोठं करायचं ठरलेलं फिक्स। मग त्या दरम्यान काही स्पर्धांमध्ये अंपायर म्हणून बोलवायचे, काही ठिकाणी कोच म्हणून बोलायचे। आपल्याला मराठवाड्याला एक संस्था आहे राजे संभाजी मिलिटरी स्कूल, तिथे त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्याकडे जॉबसाठी येऊ शकता, तुमचं BA कंप्लीट झालं की तुम्ही आमच्याकडे या। डोक्यात फिक्स की आता आपल्याला हे इकडे काय जसं जसं BA करायचं आणि तिकडे कोच म्हणून आपल्याला फुटबॉल हॉकीचं जायचं। तर माझ्या काळात ट्रॅजेडी झाली की ते स्पोर्ट्स मधलं माझं करिअर बॅन झालं। मग आता काय करायचं? मी NSS मध्ये गेलो होते, तुम्हाला मी सांगितलंच। या सगळ्यांमध्ये त्या वेळेला ज्या कुठल्या समस्येला फेस करावं लागलं, ज्या कुठल्या उदासीन आणि इतर लोकांनी झिडकारलेला माणूस असं जे काही माझ्या बाबतीत झालं, ते माझ्या घराच्या घरी सुद्धा असेल, घरचे सुद्धा लोक असतील, पण टेन्शन किंवा ताण कधीच आलं नाही। काल मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा मला लक्षात आलं की आपलं डोपामिन, ऑक्सिटोसिन, एंडोर्फिन ही जी सगळी केमिकल आहे जी मला काल प्रामुख्याने कळली, ती केमिकल मला या ग्राउंडमध्ये त्यांनी बॅलन्स केलेलं होतं। या विद्यावर्धिनीच्या कॅम्पसने मला ते बॅलन्स केलेलं होतं, त्याच्यामुळे मला आजपर्यंत स्ट्रेस आला। जिल्हा परिषद शाळा खलाने या गावाला सकाळी 10 वाजता भाजपाचे प्रवक्ते माधवराव भंडारी यांच्या हस्ते शाळेत सौर ऊर्जा किट व डिजिटल रूमचे उद्घाटन करण्यात आले। प्रमुख पाहुणे संजय शर्मा, हर्षल विवांडिक, रवी बेल पाठक, तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख हर्षल विवांडिक सौजन्याने सोलर किट मिळाले व डिजिटल रूमचेही उद्घाटन करण्यात आले। या शाळेत सुलभ शौचालय 12 लाखांचे बांधलेले आहे। त्याची पाहणी भाजपाचे प्रवक्ते माधवराव भंडारी व प्रमुख पाहुणे यांनी पाहणी केली। सर्व वर्गात LCD आहेत आणि वर्गात रोज परिपाठ घेतला जातो। GK ऐराव सर हे नाशिकला राहतात, त्यांनी त्या शाळेसाठी बरेच दान केलेले आहे। डिग्राडे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा खलाने आजचा कार्यक्रम सौर ऊर्जेचं किटचं उद्घाटन माननीय माधवरावजी भंडारी प्रवक्ते भाजपा यांच्या हस्ते, प्रमुख पाहुणे संजयजी शर्मा आणि हर्षलजी विभांडिक, रवीजी बेलपाठक, त्यानंतर तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, आमच्या केंद्राचे केंद्र प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते। या कार्यक्रमात आम्ही हर्षलजींच्या सौजन्याने या ठिकाणी सोलर किट मिळालं। त्यानंतर आम्ही डिजिटल वर्गाचं उद्घाटन आणि संगणक कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं। या ठिकाणी जे काही सुलभ शौचालय अगदी 12 लाखाचं बांधलेलं आहे ते देखील त्यांना प्रमुख पाहुण्यांना दाखवण्यात आलं। या सर्व वर्गांना LCD आहेत। त्यानंतर साऊंड सिस्टीममध्ये दररोज परिपाठ घेतला जातो। त्यानंतर आमच्या या शाळेसाठी जे काही दानशूर नेते आहेत या गावातले की जे आता नाशिकला राहतात, ते GK ऐराव सर ते देखील आज या ठिकाणी उपस्थित होते आणि अशा प्रकारे आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला।
महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळांचं डिजिटल सक्षमीकरण करून त्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणं आणि त्यामधल्या शिक्षणाला अधिकाधिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि हर्षल विभांडित या दोघांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यामध्ये जे काम चालू आहे त्यामुळे या डिजिटल क्रांतीचा, प्राथमिक शिक्षणातल्या डिजिटल क्रांतीचा अग्रदूत होण्याचा मान धुळे जिल्ह्याला मिळालेला आहे. आणि याचं प्रत्यंतर आपल्याला येत आहे की धुळे जिल्ह्यामधल्या प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढते, इंग्रजी माध्यमांमधले मुलं परत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये येत आहेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळांचा स्तर उंचावतोय. हे अत्यंत उल्लेखनीय यश आहे आणि या यशाचा सौर आणि याच सगळ्यात जोडून आता या शाळांना सौर ऊर्जेचे किट देण्याचं काम चालू केलं, या शाळांचं व्यवस्थापन खर्च कमी करण्याचं काम चालू केलं आहे. निश्चितपणे या सर्वांची नोंद ही महाराष्ट्रामध्ये घेतली जाईल आणि धुळे जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात जे काम चाललं आहे ते महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक ठरेल असा मला विश्वास आहे.